तर वाशी संघाकडून वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तर वाशी संघाचा एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. तर सकाळच्या सत्राचा विचार केला तर वाहाल संघ 2 सामने जिंकून मात्र पुढच्या फेरीमध्ये देखील दाखल झाले. तर वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भरत पंचांच्या डाव्या हाताकडून देखील सज्ज. गेम स्टार्ट देखील होते आणि पहिलाच मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू इथून मात्र फेकला जाते. अवांतर या धावसंख्येने इथून मात्र संघाचं खातं उघडत असताना धावसंख्येचा श्री गणेश 1 या धावसंख्येने देखील पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथून मात्र सुरेखरित्या देखील फेकला गेलाय. पहिला चेंडू अवांतर दिशा भरकटली होती परंतु कमबॅक करून दिलं जाते भरत याच्या माध्यमातून देखील. तर निर्धाव चेंडू देखील फेकला जातोय. धावसंख्या स्थिरावली जाते 1 या आकड्यावर. पुढचा चेंडू देखील फेकला गेला परंतु यष्टीरक्षकाचं देखील योगेश सुरेख असं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतं. इच्छापूर्ती वाशी या संघाकडून कर्णधार स्वतः यष्टीरक्षण करत असताना आता मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली जाते बिनगडीबाद 1. तर तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज भरत फेकताना इथून मात्र थोडस फाउलिंग देखील होताना दिसतोय. योगेश याच्या माध्यमातून बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू इथून मात्र मागच्या सामन्याचा सामनावीर ऐरोली संघाचा जयेश पाटील याला मात्र जखडून ठेवण्याचं काम इथून मात्र भरत याच्या माध्यमातून देखील केलं जातंय. तर आपल्या षटकातील चौथा चेंडू भरत पुन्हा एकदा आता मात्र बिग हिट केला जातोय परंतु दुर्दैव म्हणावं लागेल फलंदाजाचं ना सुदैव गोलंदाजाचा चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावसंख्येमध्ये देखील ऍड केली जाते. 19 धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 1 हाताळत असताना 2 धावा देखील धावफलकावर लगावल्या जातात. P1चं पहिलं षटक भरत याच्या माध्यमातून देखील फेकलं जाते आणि 2 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक देखील असेल. तर सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. तर भरत याचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू देखील फेकले गेले. 1 अवांतर आणि 1 सिंगल असे देखील धावसंख्या 2 पाहायला मिळते. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र फेकला जातोय. धावचीची संधी देखील होती परंतु सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये मात्र जयेश पाटील देखील पोहोचला जातोय. धावसंख्या 1 ने आघाडी घेत असताना धावसंख्या धावफलकावर बिनगडीबाद 3 अशी देखील पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू P1च्या पहिल्या षटकातील देखील जाण्याचा शिल्लक असेल आणि प्रथमताच फलंदाजीसाठी आभी याला देखील खेळत असताना एका षटकाच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना 4 धावा देखील धावफलकावर लगावल्या जातात. तर थोडीशी संत गतीने सुरुवात 3 तर एका षटकाच्या अखेरीस 3 धावा देखील पाहायला मिळतात. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना साई प्रेम ऐरोली हा संघ आघाडीचे दोन्ही फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तैनात. तर 5 चेंडूंचा खेळ करत असताना जयेश पाटील याच्या माध्यमातून 2 धावा
देखील बलकावल्या गेल्या आणि 1 चेंडूंमध्ये 0 या धावसंख्येवर अजूनही अभि याला देखील पाहायला मिळतंय. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी योगेश भगत याला देखील पाचारण केलं जाते. मागच्या सामन्यामध्ये याच गोलंदाजाने मात्र निर्धाव षटक फेकण्याचा कारनामा केला होता, परंतु पहिल्या चेंडूवर या इनिंग मधल्या 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना 0 गडी बाद 4 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. षटक क्रमांक 2 योगेश भगत मात्र हाताळतोय. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज क्रमांक 1 अभि जोशी याच्या माध्यमातून आघाडीला आलेला फलंदाज मात्र बॅक टू दी पॅव्हिलियन. तर क्षेत्ररक्षक राहुल याच्या हातामध्ये मात्र चेंडू मात्र विसावला गेला आणि फलंदाज क्रमांक 1 अभि 1 या 4 या आकड्यावर मात्र पहिला फलंदाज इथून मात्र ऐरोली संघाचा मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र जाताना दिसतोय. ते सुरेख असं गोलंदाजीचा नजराणा देखील पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला. निर्धाव षटक देखील फेकलं गेलं योगेश, त्यालाच मात्र दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या मॅच मध्ये देखील पाचारण केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर मात्र विकेट मात्र आपल्या संघाला इथून मिळवून देत असताना योगेश याला देखील आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी मात्र योगेश देखील तैनात. मात्र जयेश बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा देखील प्रयत्न फसला जाते. वारंवार मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न जयेश याचा फसत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच कारणाने इथून मात्र धावसंख्येला आळा घालण्याचं काम वाशी संघाच्या गोलंदाजांकडून देखील पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 4 षटक मार्गस्थ क्रमांक 2 हाताळत असताना योगेश भगत धावसंख्या 4 या आकड्यावर देखील पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र पुन्हा देखील प्रयत्न फसला जातोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू योगेश मात्र आपल्या कोठ्यातला फेकून देतोय आणि पायामध्ये बेड इथून मात्र घालून धावसंख्या मात्र रोखण्याचं काम देखील केलं जातंय. आतापर्यंतचा विचार केला तर पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पंचांशी कोणताही वादावाद आपण देखील करायचं नाहीये. तर पुढचा चेंडू योगेश, पुन्हा एकदा जयेश. आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथून मात्र फेकलं गेल्यानं आपल्या षटकातील बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू इथून मात्र फेकून देतोय योगेश. धावसंख्या स्थिरावली जाते 1 गडी बाद 4. अजून देखील विचार केला तर 5 चेंडू फेकले गेले योगेशाच्या माध्यमातून आणि फक्त 1च धाव देखील खर्च केली गेली. थोडासा बॅकफुटवर साई प्रेम ऐरोली हा संघ देखील जाताना दिसतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि शेवटच्या चेंडूवर मात्र 1 धाव घोषितच्या माध्यमातून देखील धावफलकावर ऍड केली जाते. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपुष्टात येतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना साई प्रेम ऐरोली संघ 5 या आकड्यावर 1 गडी बाद अशी धावसंख्या देखील पाहायला मिळते. तर 10 चेंडूंचा खेळ करत अवघ्या 4 या धावसंख्येवर मात्र जयेश पाटील खेळत असताना मैदानामध्ये देखील पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. जर मोठा धावसंख्येचा
इथून मात्र विचार करायचा असेल तर मोठे फटके या 2 षटकामध्ये खेळणं देखील गरजेचं असेल. तर मात्र जखडून ठेवण्याचं काम इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. तर पहिलं षटक हाताळलं होतं भरत याने अवघ्या 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि अवांतर स्वरूपात देखील एक धावसंख्या त्यामध्ये ऍड केली होती. परंतु योगेश यांनी मात्र एक गडी बाद करत असताना मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या. आता तिसरा गोलंदाज विजय खडसे याला मात्र पाचारण केलं जात आहे आणि इथून मात्र बिगिट केला जातोय आणि चेंडू जातोय. या इनिंग मधला पहिला खणखणीत षटकार येतोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 या धावसंख्येने मात्र आघाडी घेत असताना धावसंख्या मात्र 19 विचार केला तर जाऊन पोहोचली जाते. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 11 या आकड्यावर मात्र आणि या षटकाराच्या साह्याने मात्र स्वागत इथून मात्र विजय याचं मात्र पाहायला मिळतोय. पहिला असं चेंडूवर प्रहार करून मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आम्ही देखील करू शकू हे देखील दाखवून देण्यासाठी मात्र साईप्रेम ऐरोली संघाचे दोन्ही फलंदाज खंबीरपणे मैदानात खेळ करत असताना देखील पाहायला मिळत आहेत. ते थोडंसं दडपण देखील आता गोलंदाजांवर असेल कारण पहिल्याचा चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कोणत्या दिशेने चेंडू फेक करायचा हे देखील विचार करून गोलंदाजी करणं भाग पडलं जातं गोलंदाजाला. पाहूया कोणत्या पद्धतीची गोलंदाजी अजून येणारे 5 चेंडू आपल्या षटकातील फेकून देतोय विजय. तर पहिला षटकार देखील पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने स्वतःचं वैयक्तिक खातं देखील जगदीशाच्या माध्यमातून खोलून दिलं परंतु कमबॅक करून देण्याचं काम इथून मात्र कोणताही दडपण न बाळगता विजयाच्या माध्यमातून केलं जातं. पहिल्या चेंडूवर षटकार टोकल्यानंतर नंतरचा चेंडू मात्र निर्धाव टाकून आपल्या संघाला मात्र प्रबल स्थितीत नेण्याचं काम इथून पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा जगदीश याचा बिगिट करण्याचा प्रयत्न 1-13 तर 1 मेरा इथून मात्र दाखवून देतोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर निर्धाव आणि पुन्हा एकदा जगदीशाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय खणखणीत षटकार. तर आतापर्यंतचा विचार केला तर 2 षटकामध्ये कोणताही मोठा फटका आला नव्हता परंतु या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतोय आणि या 3 चेंडूंमध्ये विचार केला तर तब्बल 2 षटकाराच्या साह्याने 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या जातात आणि 19 धावसंख्येचा विचार केला तर 17 धावसंख्या डाफलकावर देखील पाहायला मिळते. तर सुरेख अशी कामगिरी फलंदाज जगदीशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता परंतु 2 मोठे फटके मारल्यानंतर 17 धावा डाफलकावर देखील लगावल्या जातात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 हाताळत असताना गोलंदाज विजय काहीसा महागडा ठरताना देखील दिसतोय. आता मात्र कुठेतरी थोडंसं दडपण आणि त्याच दडपणामुळे इथे मात्र दिशा भरकटली जाते. अवांतर धावसंख्येत 1 ने भरणा होत असताना धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 1 गडी बाद 18. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विजय. तर फलंदाजाचा विचार केला तर जगदीश आतापर्यंत 2 षटकार ठोकले गेले होते परंतु चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न देखील होता परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेल्या कारणाने फक्त 1 धाव इथून मात्र ऍड केली जाईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 19 देखील पाहायला मिळते. तर अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि आतापर्यंत तब्बल 14 धावा खर्च देखील केल्या जातात. आता मात्र बिग हिट केला जातोय आणि चेंडू जातोय जगदीश याच्या बॅट मधून आलेला हा. चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. बिग हिट देखील पाहायला मिळाला तर एकच धाव
इथून मात्र धावफलकावर ऍड केली जाईल. मोठा फटका देखील होता, परंतु दुर्दैव फलंदाजाचा आणि सुदैव म्हणावं लागेल गोलंदाजाचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरला होता, परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाऊन देखील विसावला जातोय आणि त्याच कारणाने इथून मात्र फक्त एकच धाव ऐरोली संघाच्या खात्यामध्ये देखील ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकावर एक गडीबाद 20 देखील पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू जाण्याचा देखील शिल्लक असेल. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विजयाच्या माध्यमातून फेकला जातोय. तर फलंदाज जगदीश. आता मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मिला मौका और लगाया छक्का देखील पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार या षटकातील हा लगावलेला तिसरा षटकार देखील पाहायला मिळतोय जगदीश याच्या बॅट मधून. ज्या पद्धतीने जगदीश याने मात्र पहिल्या चेंडूवर मात्र षटकार टोकला होता या षटकाच्या सुरुवातीला, त्याच पद्धतीने शेवट देखील षटकाराच्या साह्याने देखील केला गेला जगदीशाच्या माध्यमातून. 19 धावसंख्येचा विचार केला तर 32 लॉस ऑफ 1 विकेट्स प्रथमतः फलंदाजी करत असताना. माफ करा, तर माफ करा 26 रन धावफलकावर देखील लगावले जातात. थोडीशी गफलत देखील होताना दिसते. तर 26 धावा 3 षटकांच्या अखेरीस खूपच महागडा षटक देखील हाताळलं गेलं. विजयाच्या माध्यमातून 21 धावा खर्च देखील केला गेला. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निखिल भोईर याला मात्र पाचारण केले जात आहे. तर शेवटच्या षटकामध्ये इथून मात्र मोठे फटके जयेश पाटील याच्या बॅटमधून देखील पाहण्याची अपेक्षा देखील ऐरोली संघाकडून देखील असेल. तर मोठे टार्गेट देखील सेट करावं लागेल जर समोरच्या संघाला मात्र जखडून ठेवण्याचं असेल तर. समोरच्या संघाचा देखील विचार केला तर गॅरो सारखा, योगेश भगत याच्यासारखा देखील मोठा फलंदाज या संघामध्ये देखील पाहायला मिळतोय. तर शेवटच्या षटकाला इथून सुरुवात होत असताना चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला देखील जातोय. अवांतर धावसंख्येत एकने देखील भरणा होईल. धावसंख्या धावफलकावर लगावत असताना 27 अशी देखील पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपल्या समोर रंगत असताना साईप्रेम ऐरोली विरोधात इच्छापूर्ती वाशीगाव, दोन मातब्बर संघांच्या माध्यमातून देखील ही चालू असलेली लढत बिग हिट करण्याचा प्रयत्न. दूरवरून मात्र योगेश मात्र सुरेख प्रयत्न देखील पाहायला मिळाला. तत्पूर्वी मात्र सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या. 2 धावांनी धावसंख्या आघाडी घेत असताना धावसंख्या 19 जाऊन पोहोचली जाते. 29 धावसंख्या धावफलकावर देखील पाहायला मिळते. तर 4 षटकांचा सामना आणि 2 संघांमध्ये चालू असलेली लढत आणि या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये वहाल संघापुढे 2 हात करण्यासाठी मात्र दाखल देखील होईल. तर पाहूया कोणता संघ या 2 संघांमधून दाखल झाला जातोय हे देखील पाहण्यासाठी उत्सुकता देखील असेल. आणि आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि तत्पूर्वी मात्र सहजरित्या 1 धाव देखील कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावसंख्येने धावसंख्या 30 अशी पाहायला मिळते. शेवटच्या षटकाचा उल्लेख देखील केला जातो हाणामारीचं षटक या पद्धतीने, परंतु या षटकामध्ये जखडून ठेवण्याचं काम आतापर्यंत केलं जातं गोलंदाज निखिल याच्या माध्यमातून. आणि आता मात्र बिग हिट केला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदीशाच्या बॅट मधून या इनिंगचा आलेला हा 4था षटकार. तर सुरेख अशी कामगिरी जगदीश याची. जयेश पाटील मात्र
मोठ्या फटक्यांसाठी मात्र असफल ठरत होता, परंतु त्याला साथ देण्यासाठी मात्र जगदीश वन डाऊनच्या माध्यमातून देखील मैदानात तैनात झाला आणि त्याच्या बॅटमधून मात्र तलपलेली बॅट देखील पाहायला मिळाली आणि जगदीशाच्या बॅटमधून 6 उत्तुंग असे षटकार देखील आतापर्यंत पाहायला मिळाले गेलेत. तर वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 7 चेंडूंचा सामना करत असताना 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी आतापर्यंत जगदीशाच्या माध्यमातून कुठेतरी संघ अडचणीत सापडला होता, परंतु त्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी मात्र जगदीश याने खांद्यावर आपल्या मात्र किल्ला लढवण्यासाठी देखील तयार झाला गेला आणि आता देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव धावफलकावर ऍड केली जाते. अजूनही विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 37 आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू मात्र जाण्याचे शिल्लक असेल. तर 2 चेंडूंमध्ये कितपर्यंत धावा लुटल्या जातात हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण त्याच धावसंख्येने इथून मात्र पुढच्या इनिंगसाठी मात्र टार्गेट देखील सेट केला जाईल आणि इथून मात्र थोडासा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. परंतु इथे काहीसा कोणताही प्रकार घडून येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता जगदीशला मात्र रोखलं जाते आणि 1 चेंडूंचा खेळ देखील या इनिंग मधला शिल्लक असेल. गोलंदाज इच्छापूर्ती वाशी या संघाकडून निखिल याला देखील पाहायला मिळते आणि आता मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि अखेर शेवटच्या चेंडूवर जगदीश याची मात्र खेळी संपुष्टात येते आणि 4 षटकांच्या अखेरीस विचार केला तर धावसंख्या धावफलकावर तर साहिल याच्या माध्यमातून हा झेल मात्र टिपला जातोय. तर 37 रन्स इन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स देखील पाहायला मिळतात 4 षटकाच्या अखेरीस आणि 24 चेंडूंमध्ये 38 धावांचा टार्गेट देखील असेल. तर यापुढचं समालोचन करण्यासाठी निलेश कोहली याला मात्र मायक्रोफोनवर देखील आमंत्रित करतोय. हॅलो. तर टार्गेट आहे 38. 38 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 24. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या सत्राचा खेळ देखील आपल्याकडे इथं संपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होत असताना साई प्रेम ऐरोली या टीमने धाबा लावला धावफलकावर 37. 38 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालं इच्छापूर्ती वाशी या टीम पुढे. तर चला इच्छापूर्ती वाशी आपली सलामीची जोडी दाखल करा खेळपट्टीवर.
तर जाऊया मैदानाच्या दिशेने. तर गाडी बाजूला काढायची आहे प्लीज. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाले. योगेश भगत उर्फ गॅरो आणि भरत शिंदे. तर चला बॉल द्या मैदानावर. नवीन बॉल. 38 धाब्यांचा टार्गेट. सलामीची जोडी योगेश आणि भरत. आणि 40 षटकार देखील आलेत. तर गोलंदाज गुलाम. या गोलंदाजाला देखील आपण खुल्या गटातील स्पर्धामध्ये खेळताना देखील पाहिलं असेल. व्यावसायिक क्रिकेट देखील या गुलामच्या दरम्यान देखील चांगलं खेळलं जातं. एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. परंतु या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळ करत असताना कशी कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये. एक महत्त्वपूर्ण मॅच. 38 धाव्यांचं टार्गेट सेट झाल्यानंतर स्ट्राईक एंडला बॅट्समन योगेश उर्फ गॅरो. यावेळी पहिलाच बॉल. तर बॅटची कडा आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. तर वैयक्तिक धाव्यांचं खातं इथून ओपन केलं जाते. टीमच्या धावफलकाचं दार इथून ओपन केलं जाईल. बॅट्समन योगेश भगत उर्फ गॅरोच्या दरम्यान. यावेळी फुल टॉस बॉल. परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी मात्र मिस कॉलिंग होता. परंतु तदनंतर जसा कॉल नो आला. बॅट्समन भरत शिंदे पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परत असताना. तर यावेळी मात्र एक चांगली गोलंदाजी. गोलंदाज गुलामच्या दरम्यान षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपल्या टीमसाठी पहिल्याच बॉलवर सिंगल आल्यानंतर यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. पूर्णपणे जबाबदारीने खेळ करावा लागेल योगेश भगत उर्फ गॅरोला. या मॅच मध्ये एक महत्वपूर्ण सामना. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न. परंतु सिलिमिडॉनच्या रिजन मध्ये फिल्डर इथे तैनात आहे. आणखीन एक डॉट बॉल. जसा जसा निर्धाव चेंडू रिलीज केला जाईल तसं तसं दडपण यावेळी मात्र बॅट्समनवर नक्कीच वाढवलं जाईल. यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज गुलामच्या दरम्यान. तर चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हर मधले ते मात्र 2. इथून मात्र थोडस दडपण आहे बॅट्समन योगेश्वर. कारण की पहिल्याच बॉलवर सिंगल आल्यानंतर तदनंतर मोठे स्ट्रोक खेळण्याचे सातत्याने प्रयत्न देखील केला जातो योगेशच्या दरम्यान. बॅक टू बॅक 3 चेंडू देखील इथून निर्धाव आलेत. गोलंदाज गुलाम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी स्ट्रोक चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये सरळ चेंडू फरार झालाय. इट इज अ चौकार. बॅट्समन योगेश भगतच्या बॅट मधनं लाजवाब स्ट्रोक. तर टीमची धावसंख्या 5 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला.
यावेळी शेवटचा बॉल, ईस्टर्नचा वेध, दांडी गुल, या विकेटची गरज होती. तो बॅट्समन योगेश भगत उर्फ गॅरो बॅक टू द पवेलियन. बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ जाऊन ईस्टर्नना चेंडू आढळला. स्वतःवर नाराज आहे, कारण की पूर्णपणे जबाबदारी होती या मॅच मध्ये बॅटिंग करण्याची, परंतु स्वस्तात माघारी परतावं लागतं योगेश भगत उर्फ गॅरोला. 6 चेंडू फेस करत असताना फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, सचिन. तर षटक क्रमांक पहिला देखील इथे संपला. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावा लागला धावफलकावर, 1 गडी बाद 5 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय राजीव. 38 धाब्यांचा टार्गेट सेट झाल्यानंतर पूर्णपणे आक्रमकतेचा खेळ करण्याचा प्रयत्न योगेशच्या दरम्यान, परंतु बाद झाल्यानंतर यावेळी मात्र या दोन्ही बॅट्समन भरत शिंदे आणि सचिनला इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे भरत शिंदेच्या दरम्यान. 1 बाउन्स, सी मा रेषा पार. बॅट्समन भरत शिंदेच्या बॅटमधनं येतोय हा दणदणीत चौकार. एक लाजवाब स्ट्रोक, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला, ओळखलं त्या बॉलला. बॉलवर आल्यानंतर ऑन द टोस हा चेंडू खेळत असताना 4 धावांसाठी चौकार. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. साइड स्क्रीनच्या वरतून लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेने बॅट्समन भरत शिंदे ऑन द फायर. हा येतो एक चांगला स्ट्रोक. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटचा फ्लो ओपन करत असताना बॉलरच्या वरतून हा चेंडू उडवला 6 धाब्यांसाठी बॅट्समन भरतच्या बॅटमधून येत असताना. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली जाईल. धावा लागल्या धावफलकावर 15 धावा. तर यावेळी मात्र मिस कॉलिंग, एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न आणि सफल केला जाईल. चांगलं रन इन बिटवीन द विकेट. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 16 धावा. स्ट्रायकरला बॅट्समन येतोय सचिन. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज राजू. यावेळी मात्र एक चांगला बॉल पिच झाल्यानंतर पूर्णपणे सरप्राइजिंग केलंय ते मात्र सचिनला. कुठेतरी हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न झाला. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, डीप म्हणून फिल्डर येईल. एक चांगली कॅच. इथून मात्र राजच्या हातामध्ये एक चांगला झेल. बॅट्समन सचिनला इथून परतावं लागते तंबूच्या आशाला. आणखीन 1 विकेटची बदल होत असताना बॅट्समन सचिन बॅक टू द पवेलियन.
यावेळी चांगला स्ट्रोक, बॉलरच्या मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार. इट इज अ मॅक्सिमम. काय स्ट्रोक खेळलाय भरतने. लाजवाब बॅटिंग बाय भरत शिंदे. तर टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दाबा लागल्यात 22. 2 विकेट आणि 2 ओव्हर इथे कंप्लीट. आणि सकाळच्या 17 पासन आपण पहिला पाहिलं 5 हा आकडा तब्बल 4 वेळा स्कोरबोर्डवर लागला. तदनंतर 1 हा आकडा तब्बल 4 वेळा स्कोरबोर्डवर लागला आणि आता हा 2 हा आकडा हा 4 वेळा स्कोरबोर्डवर लागला जातोय. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 12 आणि दावा करायचे तुम्हाला 16. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर्स नेम हितेश. आतापर्यंत 42 षटकार या स्पर्धेमध्ये आणि 23 चौकार. यावेळी मात्र चांगला बॉल, एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. नवीन बॅट्समन निखिल भोईर आलाय बॅटिंग करण्यासाठी. त्याच्या बॅटमधनं ही सिंगल. तर यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. इथून मात्र जास्तीत जास्त निर्धाव चेंडू देखील रिलीज करावे लागतील गोलंदाजाला. हितेश देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. अंडर 22च्या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी या हितेशच्या दरम्यान सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. परंतु यावेळी मात्र कशी कामगिरी केली जाईल या हितेशच्या दरम्यान. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. लाजवाब, बेमिसाल, अफलातून स्ट्रोक भरतच्या बॅटमधनं अवे फ्रॉम द बॉडी खेळत असताना पूर्णपणे ताकद लावली या स्ट्रोकवर आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तर 9 चेंडू आणि धावा करायचे तुम्हाला 9 या मॅच मध्ये. नऊ चेंडू आणि 9 धावा. एंड बदलवल्यानंतर यावेळी मात्र लाऊड अपील. यावेळी मात्र परतावं लागतंय बॅट्समन भरत शिंदेला. आणखीन 1 विकेटची बतन. आठ चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. विजय नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. एक कुशल मुवमेंट मध्ये मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फिल्डर तिथे तैनात आहे डीप मध्ये. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्यात. येणारे बॉल असतील 7.
धावा करायचे तुम्हाला 7. 7 बॉल्स नीड्स टू 7 रन्स. एक चांगली मॅच साई प्रेम ऐरोली विरुद्ध इच्छापूर्ती वाशी. यावेळी फुल टॉस होता. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर चेंडूवर येतोय. क्षेत्ररक्षक सोहमच्या हातामध्ये एक चांगला झेल. तर सोहम इथून मात्र एक चांगला झेल कलेक्ट करत असताना 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. सहा चेंडू आणि 7 धावा. 6 बॉल आणि 7 रन्स. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. स्ट्राइक एंडला बॅट्समन राहुल. 6 चेंडू आणि 7 धावा. बॅट्समन राहुल यावेळी फुल टॉस ऑन साइडच्या रिजन मध्ये डीप मधनं फिल्डर वेगाने चेंडूवर येईल आणि सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते. यावेळी मात्र इस्टनचा वेध ज्याच्यावर आशा होत्या त्यांनी मात्र इथून निराश केलंय. निखिलला इथून मात्र परतावं लागते तंबूच्या आशयाला. दांडी गुल झाले. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय निखिल बोईर आणि 4थ्या विकेटची पतन. तर नवीन बॅट्समन साहिल. 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. यावेळी हा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न. आणखीन 1 विकेटची पतन. तर नवीन बॅट्समन सूरज. तर हॅट्रिकचा हा बॉल. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज जयेश पाटील. इस्टनच्या मागे देखील आपण पाहतोय गुलामला. मागील बॉलवर चांगली कॅच गुलामच्या दरम्यान.
हॅट्रिकचा बॉल. यावेळी मात्र अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, व्हाईट +1. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली जाते. या मुवमेंटला तुम्ही अतिरिक्त धावा खर्च करू शकत नाही. तीन चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. यावेळी चांगला स्ट्रोक डीप कव्हरच्या रिजन मध्ये सूरजच्या बॅट मधनं हा खणखणीत चौकार. वेल प्लेड बॅट्समन सूरज. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर सूरज. तर कुशल मुवमेंट मध्ये असताना मॅच ज्याने चौकार लगावला आणि इच्छापूर्ती वाशी संघाला दाखल केलाय सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. तर क्वार्टर फायनल मध्ये